students, today we are going to introduce electrostatic force. Electrostatic force means स्थितिक विद्युत बल. मीन्स स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मीन्स काय तर त्याला आपण स्थितिक विद्युत असं म्हणतो. इट इज प्रोड्यूस्ड ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लॅस्टिक, एबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. रबर, प्लॅस्टिक आणि एबोनाइट यासारखे जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सचं जर फ्रिक्शन झालं, आपण बघितलं फ्रिक्शन म्हणजे काय, घासणे, ते जर घासले गेले तर त्याच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. काय होते, त्यांच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल. मग अशा पद्धतीने इलेक्ट्रिकली चार्ज झालेले हे जे मटेरियल्स आहेत त्यांच्याकडून जो फोर्स लावला जातो त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल like rubber, plastic, ebonite is called electrostatic force. त्याचं एक एक्झाम्पल बघायचं झालं तर स्प्रेड सम स्मॉल पीसेस ऑफ पेपर. तुम्ही काय करायचं, घरी पेपर घ्यायचा, पेपरचे छोटे छोटे तुकडे करायचे. ओके, तुमच्याकडे थर्माकोल असतो, ओके, किंवा बलून असतो आपला. तो बलून किंवा थर्माकोल आहे ना, तो आपल्या सिल्क क्लोथ म्हणजे सुती कपडा नाही घ्यायचा, सिल्कचे जे कापड असतं त्याच्यावर घासायचं. आणि तो घासल्यानंतर जेव्हा आपण त्या पीसेसना किंवा पीसेस जवळ नेतो, त्या कागदाच्या तुकड्यांजवळ जेव्हा बलूनला किंवा थर्माकोलला जेव्हा नेतो तेव्हा काय होतं, ते कागदाचे तुकडे आहेत ते त्याच्यामध्ये काय होतात, चिपकले जातात किंवा अट्रॅक्ट होतात. किंवा आपण केस विंचरतो, बरोबर, केस विंचरल्यानंतर सुद्धा जर आपण तो कंगवा कागदाच्या कपड्यांजवळ किंवा कागदांच्या तुकड्यांजवळ नाही तर ते तुकडे कंगव्याकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, जेव्हा एखादी प्लॅस्टिकची वस्तू किंवा रबरी वस्तू किंवा एव्हनाईटचं मटेरियल जेव्हा घासलं जातं त्यावेळेला काय होतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो. आणि या फोर्समुळे जे कागदाचे तुकडे आहेत ते काय होतात, त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. ओके, किंवा आपण कधी कधी तुम्ही जो पिकॉक फिदर म्हणजे मोरपीस आहे वहीमध्ये ठेवता, बरोबर, ते जर 2 पेजेसमध्ये घासलं गेलं किंवा तुम्ही जर त्याला घासलं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं आपल्या हाताजवळ किंवा बोटाजवळ आणलं तर आपल्या शरीरावरची जी हेअर आहे ते हेअर तसंच ते मोरपीस आणि पेजेससुद्धा काय होतात, मूव्ह होताना दिसतात, हालताना दिसतात. तर काय याचं कारण काय, कारण त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय झालेला असतो, तयार झालेला असतो. तर यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, तर प्लॅस्टिक, रबर किंवा एबोनाइट सारखे जे मटेरियल आहेत ते मटेरियल घासल्या गेल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, ज्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि या इलेक्ट्रिसिटीमुळे किंवा अशा मटेरियलमुळे जेव्हा फोर्स अप्लाय केला जातो तेव्हा त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कंबाईंड फोर्स. कंबाईंड फोर्सेस हा कोणताही फोर्सचा प्रकार नाही, तर सगळे फोर्स एखाद्या वेळेला काय होतं, एखादी प्रोसेस चालू असताना एकापेक्षा जास्त फोर्सेस काय होतात, त्या वस्तूवर ॲक्ट होत असतात, तेव्हा आपण त्याला कंबाईंड फोर्सेस म्हणतो. While an action is taking place, various types of forces act on the object in question. For example, a roller coaster or the juggling of a sailboat on the seashore. ओके, जेव्हा रोलर कोस्टर म्हणजे आपलं जेव्हा रस्त्याचं काम चालू असतं, रोलर कोस्टर जेव्हा फिरत असतो तेव्हा मेकॅनिकल फोर्स, ओके, रोलर कोस्टर ही एक मशीन आहे, बरोबर, म्हणून मेकॅनिकल फोर्स ॲक्ट होणार. पण त्या रोलर कोस्टरला
अर्थ काय करते, स्वतःकडे खेचून धरते. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा ती काय करत असते, ॲक्ट होत असतो. म्हणजेच इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मेकॅनिकल फोर्स होतो. ओके. त्याच्यानंतर रोलर कोस्टर चालू करण्यासाठी आपल्याला मस्क्युलर फोर्स, कोणतरी माणूस लागेल, बरोबर. म्हणजेच मस्क्युलर फोर्ससुद्धा ॲक्ट होत असतो. अशा पद्धतीनं 3 प्रकारचे फोर्सेस रोलर कोस्टरवर ॲक्ट होत असतात. मग या अशा प्रकारे जर एकापेक्षा जास्त फोर्सेस अप्लाय होत असतील तर त्याला आपण कंबाईंड फोर्सेस असं म्हणतो.